नमस्कार मित्रांनो, सासवड या ठिकाणी मैदान चालू आहे आणि ते मैदान जे आहे ते STC लाईव्हवरती चालू होते, परंतु अचानकपणे मैदान का बंद झालं सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय. आज एक दुःखद अशी घटना घडली. संबंध महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज दुःखद निधन झालं. त्याच्यामुळे आज मैदान जे आहे ते STC लाईव्हवरती चालू होतं. ते मैदान जे आहे ते लाईव्ह दाखवण्यात येणार नाही आहे आणि मैदानाचा लाईव्ह जे आहे ते सेमी आणि फायनललाच चालू होतील. मैदानामध्ये बकासूर आज आलेला आहे. मी कालच सांगितलेलं होतं बकासूर येईल किंवा नाही, परंतु जर आला तर मेहरबान पळेल, परंतु मेहरबानसुद्धा नाही पळाला तर कोण पळाला बकासूरसोबत पायरा 1% मी सांगितलं 99.99 मेहरबान सांगितलं होतं, परंतु 1% जो होता त्या 1%नं घोळ केला आणि बकासूरचा पायरा अजूनही आज कळलेलंच सगळ्यांना की धप्पा असतोच आणि धप्पा हा धप्पाच असतो मामांचा. संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर आज सुट्टा गट पास केलेला आहे. गट क्रमांक 13मधून गट पास झालेला आहे आणि अशी माहिती मिळते बरं का, गट क्रमांक 13च की काय, परंतु गट पास हा झालेला आहे आपला सगळ्यांचा लाडका बकासूर. आणि बकासूर कोणासोबत होता आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये? मुंबईचा एक पब्लिकचं भिताड आहे, विमान नावाचा बैल आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तळोजाकरांचा विमान, जो बिनजोडसाठी खूप फेमस आहे. टॉपच्या गाड्या हरवतो हा, कुणीही कितीही टॉपचा असू द्या मुंबईमध्ये त्याची गाडी हा धरतोच. हा विमानाचे मालिक धरतातच आणि टक्कर देतात. हार आणि जीत होत राहते, परंतु विमान आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये की मुंबईमध्ये भुंगा मथुर असेल, सगळे जे टॉपचे नंदी असतील, त्यात फुटारीचा सोने असेल, त्यात विमानचं मी नावसुद्धा घेतोच कंटिन्यू. आणि आज विमानाने दाखवून दिलं की बकासूरसोबत पळणे आज खरंच एक स्वप्न होतं त्यांचं आणि ते स्वप्न जे आहे ते आज सत्यात उतरले. संबंध महाराष्ट्राने आज बघितलं काय बकासूरचा पळ जो आहे तो कुणाला बघायला मिळाला नाही आहे. जे मैदानात होते त्यांनी आपल्याला अपडेट दिले आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद ज्यांनी आपल्याला अपडेट दिली. त्यांचं नाव काय माहीत नाही, परंतु आपले एक फॅन आहेत पुण्यातले, त्या पुण्यातल्या फॅनने आपल्याला सांगितलं की बकासूर आपला गट पास झालेला आहे आणि त्याचा पैरा जो आहे तो विमान नावाचा नंदी होता. आणि खरंच आज डोळ्याचं पारणं फेडलं, कारण की बकासूर ज्यावेळेस मैदानामध्ये असतो ना त्यावेळेस लोकांची खूप गर्दी असते, परंतु आता STC लाईव्हवरती ते मैदान चालू आहेत. परंतु काही कारणास्तव तुम्हाला कारण पण दिलं आहे मी की मैदान जे आहे ते आता सेमीफायनल आणि फायनललाच तुम्हाला बघायला मिळेल. कारण की आज तुम्ही बघितलं खूप मोठी दुर्घटना घडली या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. खूप म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातच माहीत आहे की ते खूप महाराष्ट्राचे लाडके होते. अजितदादा पवार आज उपमुख्यमंत्री होते या आपल्या महाराष्ट्राचे, परंतु आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रात माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून, माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून, माझ्या बैलगाडा शर्यत प्रेमींच्याकडून आज पूर्णपणे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अजितदादा पवार यांना. आणि आज बकासूर खरंच आज गुलाल करून देईल आणि भावपूर्ण श्रद्धांजली दादांना अर्पण करेल. सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका बैल बकासूर, त्याचा पळ काय आज काय खरंच नाही बघायला मिळाला. व्हिडिओ ज्यावेळेस येईल मी त्यावेळेस माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवीन. जर कोणाला बघायचं असेल तर माझा नंबर आहे, त्या नंबरवरती मला हाय पाठवा व्हॉट्सअपवरती आणि मी स्टोरी ठेवीन बकासूरची की बकासूर कसा गट काढला आहे बकासूरनं. ती व्हिडिओ माझ्यापर्यंत येईलच, आली पण असेल. मी थोडासा बाहेर गेलेलो, थोडंसं जरा कटिंग वगैरे करायला गेलेलो, त्याच्यामुळे थोडंसं मी आज मैदानामध्ये काही गेलेलो नाही. मैदान आज जे आहे ते सिद्धेश्वर कुरुल या ठिकाणी एक आहे, त्या मैदानामध्ये आपण जाणार आहोत आणि त्या मैदानामध्ये सेमीला जाऊ आणि जे कोण फायनलला राहतील किंवा एखाद्या अंधारातील सुद्धा एखादा नंदी असेल त्याचीसुद्धा आपण मुलाखत घेऊ आणि अंधारातील नंदीसुद्धा उजेडात आणण्याचा प्रयत्न करू कायम. आणि बकासूर आणि विमान या जोडीनं आज सुट्टा गट काढलेला आहे. रथी महारथी त्या मैदानामध्ये आहे. सासवडच्या ओपनचं असं भव्य दिव्य ते मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर आणि विमान गट क्रमांक 13मध्ये असं सांगितलं जाते, परंतु मला कमेंट्समध्ये सांगा कुठल्या नक्की गटात कुणाला माहिती मिळते. परंतु गट हा पास झालेला आहे बकासूर. खूप लोकांचे मला कॉल्स आले की बकासूर दादा पळणार आहे का, बकासूर दादा पळणार आहे का. आज तो पळाला, त्याने पळवून दाखवलं की तो आता गॅपनेच पळतोय आणि आता आज बकासूर पळाला की डायरेक्ट 1 तारखेलाच पळताना दिसेल आपल्याला. 1 तारखेचे पैरे मी तुम्हाला उद्या सांगेन, परंतु आज या बकासूरने पळ दाखवून दिलं आहे की तो कसा पळतोय. सुट्टा निकाल घेतला आहे, गाड्या मधीच होत्या. एवढं स्पीड आजपर्यंत बकासूरच्या गाडीला लागलं नाही, कारण की त्यांनी सांगितलं आहे असं मला माहिती. बघूया काय होते सेमीफायनलला आणि फायनलला बकासूर आपला कमबॅक करेल आणि
गुलाल आज घेईल बकासूर. धन्यवाद.